झालेला आहे. आता काय करा, सॉफ्टवेअर एका वेळी एकच ओपन करायचा, डबल टिबल झालं असेल तर क्लोज करा. ओके ओके, एका वेळी एकदाच ओपन. आता काय करा, परचेस बिल नवीन आलंय का तुमचं? ओके, आता स्टॉक ऍड करायचा आहे तुम्हाला. ओके, आयटम्स मध्ये या. जुना स्टॉक ऍड करण्यासाठी आयटम्स मध्ये या. नवीन आलं तर परचेस मधूनच ऍड करा सरळ. राईट साईडला बघा आयटम्स नावाचा ऑप्शन आहे. ओके, इथे प्रोडक्ट सर्च करा तुमचा कोणता आहे तो. हे बघ, इथे प्रोडक्ट आहे ना तुमचा. इथे इथे बारकोड असेल तर बारकोड इथे टाईप करू शकता आणि ओके म्हणायचं आणि नावाने सर्च करायचं, तर इथे नाव टाकायचं आणि सर्च करायचा. आता तुम्हाला स्टॉक अपडेट करायचा आहे ना. तो परचेस बिलाने ऍड करायचा का ऍज अ ओपनिंग स्टॉक म्हणून अपडेट करून घ्यायचा, डायरेक्ट स्टॉक अपडेट करून घ्यायचा आहे ना. ओके ओके, सर्च करा. इथे मॉडेल नंबर कोणता आहे ते टाईप करा मॅडम आणि ओके बटनला क्लिक करा. आणि ते हे मॉडेलचा बॉक्स पण हातात घ्या तुमच्या. बारकोड कसा अपडेट करायचा ते पण सांगतो तुम्हाला. आता तो नवीन आहे की ऍड केलेला आहे ते समजणार नाही, कारण जुना स्टॉक आहे ना, त्याच्या एंट्री केलेलं नाही. हा, नाव इथे सर टाईप तरी करा, कोणत्या ओप्पो आहे, विवो आहे, सॅमसंग आहे ते. आणि स्पेस टाकून मॉडेल नंबर फक्त टाका काय असेल तो आणि ओके बटनला क्लिक करा. राईट साईडला बघा ओके, बस तेवढं बस झालं. हो ओके म्हणा. उजवीकडेच आहे बघा सरळ. ओके, तर नाव टाकलात ना मॅडम, त्याच लाईनीत शेवटचं बटन उजवीकडे राईट साईडला. हो मॅडम, राईट साईडला, राईट साईडला. ओके 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 बटनला क्लिक करा. तिथे गॉट इट वगैरे येतंय काय? हा, गॉट इटला क्लिक करा ना तिथे. ओके, अच्छा अच्छा, हा गॉट इटला क्लिक करायचं, बरोबर ना. ती विंडो मला दिसत नाही. ओके, नाहीये हो मॅडम. काय करा आता माहित आहे, नवीन नवीन बटनला क्लिक करा. न्यू न्यू ऑप्शन आहे वरती बघा, न्यू बटन, त्याला क्लिक करा. हा बरोबर. जर नसेल ना तर सरळ न्यू करायचं. एकदा काय करा, एकदा एस्केप करा सांगतो. हे नवीनच आहे ना कन्फर्म? ओके मग ठीक आहे. इथे टाका मॉडेलचं नाव टाका. पहिलं ब्रँडचं नाव टाकायचं, बरोबर. त्याच्यानंतर मॉडेल नंबर टाकायचा त्याचा आणि त्याचा मग पुढे रॅम आणि रोम टाकायचा, 6 GB आणि काय असेल त्याप्रमाणे, बरोबर. आणि स्लॅश करून पुढे हे पण टाका मॅडम, त्याचा कलर पण टाका. हो बरोबर, एंटर मारा. एंटर. इथे जीएसटी घ्या. जीएसटी किती, 18 येतो ना त्यांना. बरोबर. खाली इथे कंपनी घ्या, कोणती कंपनी आहे ती. नंतर एक्सेसरी मोबाईल का असेल ते घ्यायचं, बरोबर. नंतर उजवीकडे त्याचा HSN कोड वगैरे काय असेल तर टाकून ठेवा, बरोबर. रेग्युलर एक मोबाईलचा असतो, कॉमनच असतो, तो टाकून ठेवा तिथे. आणि त्याच्या खाली ऑप्शन आहे बघा, दिस आयटम रिक्वायर्ड IMEI नंबर ट्रॅकिंग, त्याला क्लिक करा मॅडम. हा बरोबर. ओके, त्याच्यानंतर इकडे हे करा, काय सेल, इथे टाका परचेस प्राइस, सेल प्राइस आणि MRP. ओके, एंटर मारा. अच्छा, तुम्हाला स्टॉक ऍड करायचा आहे ना परत त्याचा. ओके, इथे हे टाकून ठेवा, काय सेल प्राइस टाकून ठेवा, MRP टाका आणि MRP चे खाली ऑप्शन आहे बघा, बारकोड. हा, तिथे बारकोड स्कॅन करा त्याचा. IMEI नंबर नाही, IMEI नंबरचा नाही, हा बारकोडचा. 2 बॉक्सवर 2 कोड असतात बघा. नुसता बारकोड असतो ना, 89 सिरीज किंवा वेगळी असते बघा, तो स्कॅन करा इथे. हा ऑलरेडी एक्झिट आहे, हा बनवलेला आहे ना. हो, Y19464. ओके, नो करा मग, नो करा त्याला, ऑलरेडी आहे ऍड केलेला, डुप्लिकेट नाही करा, नो करा त्याला. ओके, हे क्लोज करा मॅडम, वरून क्लोज करा, बरोबर. हे पण क्लोज करा.
ओके, तुम्ही आता सरळ या ट्रान्झॅक्शन मध्ये या, ट्रान्झॅक्शन परचेस मध्ये या. डावीकडे वरती ऑप्शन आहे बघा, किंवा उजवीकडे परचेस मध्ये आलात तरी चालेल. उजवीकडे ऑप्शन आहे बघा परचेस, सेलच्या खाली. बरोबर, न्यू बटनला क्लिक करा मॅडम. ओके, एंटर मारा. एंटर मारा द्या. ओके, इथे कॅश घ्या. कॅश आहे का बघा लेजर. टाईप करा इथे. पार्टी नेम येते ना, पार्टी नेम टाकू ना. हो, पण ते बिल आहे का, बिलाप्रमाणेच भरूया. ओके ओके ठीक आहे. मग पार्टी घ्या सर मग तुमची. ओके, एंटर सिलेक्ट करा. एंटर मारा. ती आली आहे ना खाली, डाऊन एरो मारून सिलेक्ट करा. बरोबर, एंटर मारा. इथे त्यांचा काय इनवॉइस नंबर असेल तो टाका. ओके, एंटर मारत द्या. हा, मारा एंटर. हा, इथे ज्या आयटमच्या ठिकाणी कर्सर थांबलाय ना मॅडम, इथे तुम्ही मगाचा जो बारकोड स्कॅन केला ना, तोच इथे स्कॅन करायचा आहे तुम्हाला. हो, बारकोड. IMI नंबर नाही, बारकोड स्कॅन करायचा आहे तुम्हाला इथे. जो मगाशी जो स्कॅन केलात ना, तो स्कॅन करा. ओके, तिथे आला बघा ऑटोमॅटिक. ओके, आता क्वांटिटी किती आहेत त्या 464 सिल्वरचे किती आहेत सिरियल नंबर? 5. बरोबर. ओके, एंटर मारा. आता 5ही तुम्हाला घ्यावे लागतील. आता इथे तुम्ही IMI नंबर स्कॅन करायचा तुम्हाला. IMI नंबर आहे ना, पहिल्याचा स्कॅन करा. ऍड केलेलं. हो मॅडम, ऍड केलेला कसं काय? नाही ऍड केलेत ना. आता जी बिल मारते ना, ती जुनी आहे. मग आता हे तुम्हाला ऍड करायचे परचेस मध्ये. हो, मग तेच दाखवते तुम्हाला. इथे आता 5 क्वांटिटी टाकलंच ना, तर 5 नाही करू शकत. मी नंबर टाकू शकते इथे, कारण ते नाही आहेत ना मोबाईल. हा, मग मॅन्युअली टाकला तरी चालेल. अच्छा, तसं म्हणता. नसेल तर मॅन्युअली टाकू शकता मॅडम. आणि नवीन जेव्हा तुमचा नवीन बिल येईल ना, जेव्हा तुमच्याकडे प्रोडक्ट तुमचे अवेलेबलच असतात ना स्टॉक, त्यावेळी टाईप करत वेळ घालवायचा ना, डायरेक्ट स्कॅन मारा. एंटर मारा आता. हा, एंटर मारा. नंतर दुसरा टाका. असे 5 तुम्हाला टाईप करावे लागतील किंवा स्कॅन करावे लागतील. नाही, एक तुम्हाला पूर्ण एंट्री दाखवतो, ऍड करा ही. हा, त्याच्यानंतर तुम्ही एक समजून घ्या सेव्ह करेपर्यंत पूर्ण. ओके, बाकीचे टाका. वरच्याच एक डिजिट कमी आहे काय? कमी पडलं चुकून. ओके, वरती जो आपला आयटम मास्टर मध्ये तो बारकोड टाकून ठेवायचा असतो, प्रोडक्टचा रेग्युलर असतो तो. आणि इथे तुमचे IMI नंबर, सिरियल नंबर असतात, ते स्कॅन करायचे. स्कॅन करू शकता किंवा मॅन्युअली प्रोडक्ट नसेल तर टाईप पण करून तुम्ही ऍड करू शकता. ओके, आता इथे परचेस रेट वगैरे काय टाकायचं असेल टाका. एंटर मारत द्या.
म्हणजे पर्सेंटेज मध्ये मला टाकावं लागेल पर्सेंटेज. कसले पर्सेंटेज म्हणता? हे बघायचं डिस्काउंट जर तुम्हाला भेटलं असेल तर मॅडम, बिलात भेटलंय का? हो हा मग टाका. पर्सेंट मध्ये आहे का अमाऊंट मध्ये आहे? पर्सेंटेज मध्ये हा पर्सेंट असेल तर इथे टाका. बरोबर. किती 2, 5, 10 का असेल तर इथे टाका. बस त्याप्रमाणे तेवढी अमाऊंट लेस होईल. एंटर एंटर मारा द्या. पर्सेंटचं साईन नाही टाकायचं मॅडम. ओके. हा नुसतं टाकायचं अमाऊंट. एंटर मारायचं. हो एंटर एंटर मारत द्या. बस हो. पुढे. बस. आता अजून कोणता आहे का मॉडेल नंबर की एकच आहे? भरपूर आहे. ना त्या पर्टिक्युलर त्या बिलाचं विचारतोय मॅडम. हो या बिल मध्ये अजून 5 आहेत. हा मग ते दुसरा आता एक झाला ना, आता दुसराचा बारकोड स्कॅन करावा लागेल तिथेच. त्याच बिलातले प्रोडक्ट आहे ना? हो हो. ओके. मग किंवा एंटर मारून तो मॉडेल नंबर सर्च तरी करा इथे, बारकोड नसेल तर. मॅन्युअली जर घ्यायचं असेल ना तर इथे डायरेक्ट टाईप करा तिथे मॉडेल नंबर पुढचा कोणता. आता हा Y19E झाला ना भरून. हो. तसं आता मग दुसरा कोणता परत लिहायला नको मला टाकायला नको विवो वाय कोणी. टाईप करा ना तिथे. आधी असेल बनवलेला असेल तर सर्च करून बघायचा. हा ठीक आहे. टाईप करा तिथे. हा बरोबर. इथे ह्या लिस्ट मध्ये कुठे भेटतोय का बघा. स्पेस टाका आणि पूर्ण मॉडेल नंबर टाका ना, घेणार पुढे कोणता आहे तो. वरती माऊसने हा इथे पुढे स्पेस करून टाका ना, की बाकीचे हाईड होतील आणि तेवढं आता याच्या शोधायला बरं ना. बघा आहे का याच्यामध्ये, आहे का तुम्हाला जो पाहिजे तो? कोणता आहे तो? बरोबर तोच आहे ना, 428 128. बरं टाका आता क्वांटिटी किती आहे क्वांटिटी. बरं आता टाका. 2 सिरियल नंबर खाली विचारतोय बघा तुम्हाला, IMI नंबर. एका बिलामध्ये जेवढे प्रोडक्ट असतील तर एका खाली एक सगळे भरून घ्यायचे आहेत, तर तुमचं ते पूर्ण बिल मॅच होणार. हो. बाय. एंटर मारून एंट्री कंप्लीट करा. ओके. आता नेक्स्ट पुढचा सिलेक्ट करा. टाईप करायचं इथे. बरोबर. ओके. याच्यामध्ये बघायचा आणि वरती जर सपोज आहे ना याच्यामध्ये की नाही आहे. हा मॅडम. एक मिनिट. नवीन असेल तर वरती की दिलेला आहे बघा, F1 एडिट. नवीन ऍड करण्यासाठी F3 दाबायचा. तेच सांगतो. इथले इथे सपोज लिस्ट येते ना आपली. सपोज आता इथे आपण आहोत, इथे सपोज एखादा प्रोडक्ट नसेल, आपण सर्च केला, इथे वर की दिलेला आहे बघा, F3 फॉर न्यू. इथल्या इथे तुम्ही जर F3 बटन मारला तर इथे तुम्ही नवीन इथूनच प्रोडक्ट की नवीन ऍड करू शकता मॅडम. ओके. आता आहे असल्यामुळे तोच घ्या तुमचा, सिलेक्ट करा. म्हणून अगोदर सर्च करून बघायचं, नाही तर परत डायरेक्ट बनवलं तर डुप्लिकेट होणार ते. ओके. हा ना स्कॅन कधी होणार? आता हा आहे बघा, हा जो प्रोडक्ट आहे ना मॅडम, इथे F1 बटन दाबा. F1 दाबलात की एडिट येईल. हे बघा इथे बारकोड टाकलेला आहे ना, मग ओके हा स्कॅन होणार. तुम्ही तोच बारकोड जर तुम्ही इथे डायरेक्ट स्कॅन केलात ना त्यांचा, किंवा बारकोड मॅन्युअली जरी टाईप केलात त्या प्रोडक्टचा, तरी तोच प्रोडक्ट तुमचा लोड होणार, कारण तुम्ही तिथे मास्टर मध्ये टाकलेला आहे. पाहिजे तर तुम्ही त्या प्रोडक्टचा स्कॅन करून बघा किंवा मॅन्युअली टाईप करून बघा. आहे का त्याचा बॉक्स? आहे तर स्कॅन करून बघा. लास्टला 64 का काय ते नंबर आहे, तो बारकोड तिथे टाकलेला आहे, तो स्कॅन करा की तो मॉडेल येणार मॅडम तिथे डायरेक्ट. नाही हा 43 वाला कोणता केलात? नाही हा तुम्ही वेगळा कोणता तरी स्कॅन. तुम्ही IMI नंबर स्कॅन करताय काय? नाही. एक मिनिट सांगतो तुम्हाला. आता इथे नावाने सर्च करा मॉडेल. आता मगाची जे आता भरतोय ना आपण, ते मॉडेल नावाने सर्च करा. ओके. सिलेक्ट करा कोणता आहे तो, त्याचे एंटर मारा एकदा आणि पुन्हा त्या नावाच्या तिथे क्लिक करा माऊसने.
हा आता इथे F1 बटन दाबा एडिट साठी, वरती दिलेलं पण आहे बघा F1. हा आता तिथे उजवीकडे बारकोड बघा मॅडम, काय त्यांनी स्कॅन करून ठेवलेला आहे, 74 आहे हो बघा. आहे. तो हा. बॉक्स वर कुठे दिसतोय काय 74 कुठे? नाही, तो नाहीये. नाहीये ना, मग हा बहुतेक नाहीये. वेगळा आहे वाटतं. तोच मॉडेल नंबर तोच आहे मग Y93 5G 256 ब्ल्यू वाला तोच मॉडेल बघताय ना? नाही नाही. हा 39 खया नाही हा. तोच बघताय का दुसरा बघताय तुम्ही? नाहीये नाहीये नाहीये. तुम्ही आता स्कॅन केला तर तो, 29 घेतलेला. हा तेच म्हटलं, हा. मग तुमचंच चुकलं तिकडनं. हे क्लोज करा. हो हो. हा. अब हा जो बारकोड आहे ना, हे बघा ह्याच्यावरनं हा. हा तुमच्या बॉक्सवर असणार कुठेतरी, लास्टला हो, बघा हो. 74 आहे, 374. आता मी इकडे कॉपी करून घेतलं सपोज, आणि तिकडे डायरेक्ट तुम्ही पेस्ट केलात ना किंवा मॅन्युअली जर टाईप हा. केलात, तिथे मास्टर मध्ये जर टाकलेला असला ना मॅडम, तरच तो घेणार. आता ऑटोमॅटिक आला बघा. काय सांगता? ओके, टाका ते क्वांटिटी किती आले ते. लक्षात आलं ना तुमच्या काय सांगितलं ते? हो हो हो. ओके, याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला पाठवतो रेकॉर्ड करून, काय काय ट्रेनिंग सांगितलं. अरे टाका त्याचे किती क्वांटिटी आले ते, क्वांटिटी टाका. क्वांटिटी 2 आहे. टाका 2. दोघांचे सिरियल नंबर टाका. जे प्रोडक्टचे आपण नावं बनवतो तिथे ते बारकोड स्कॅन करून ठेवायचे, तरच ते इकडे स्कॅन होणार मॅडम. हा. एंटर मारा आणि एंट्री Enter कम्प्लीट मारा करा. का? हो, खाली ऍड होईपर्यंत एंटर मारला पाहिजे, तरच तो खाली बिलात ऍड होणार तुमचा. हो हो. ओके, अजून किती राहिले? अजून 2 आहे. ओके, करा ऍड. काय हे करा पूर्ण बघत होती. होतंय काय? ना, पण करा ना तुम्ही. ते नाव तसंच ठेवलं अर्धवट आणि स्कॅन मारला, त्यामुळे आलं नाही. तो नाव घालवा अगोदर पूर्ण, त्यामुळे ते चुकणार ना त्याचं. आता ब्लँक ठेवून आता स्कॅन मारून बघा. आता नाहीच आहे तो. ओके करा त्याला. बारकोड टाकलेला नाही, बारकोडच स्कॅन केलात ना? हो. ओके, आता हे घालून टाका आणि मॉडेल सर्च करून बघा आधी आहे का त्याच्यामध्ये. टाईप करा. याच्यामध्ये बघा कुठे आहे काय. नवीनच आहे. नाही आहे याच्यात ऍड. ओके ओके ठीक आहे, ते वरून ऍड करा. टाका मॉडेलचे डिटेल्स. इथे कुठे स्कॅन केलात बारकोड, तिथे प्रोडक्टचं नाव टाईप करायचं मॅडम, आणि बारकोड खाली टाकायचं आहे तुम्हाला. इथे तुमच्या मॉडेलचं नाव टाका. ओके, इथे सिलेक्ट करा सगळं. परचेस रेट, MRP, सेल रेट, आणि MRP च्या खाली आहे बारकोड, तिथे बघा, तिथे स्कॅन करा. आणि दिस आयटम रिक्वायर्ड IMI नंबरला क्लिक करा. तो ऑप्शन आहे ना, दिस आयटम रिक्वायर्ड, त्याला पण क्लिक करायचे आहे तुम्हाला. आणि HSN कोड पण टाकायचा आहे मॅडम. कशाला? HSN कोड, आणि त्याच्या खालीच ऑप्शन आहे बघा, चेक बॉक्स आहे. दिस आयटम रिक्वायर्ड IMI नंबर ट्रॅकिंग. नवीन प्रोडक्ट बनवताना तिथे टिक मार्क करायचे आहे तुम्हाला, तर त्याचे IMI नंबर ट्रॅक होणार आणि तिथे रेकॉर्ड मेंटेन होणार तुमच्या इथे. त्याच्या HSN खालीच बघा, तिथे लगेचच आहे चेक बॉक्स, तिथे टिक मार्क करा आता. बरोबर, हा बरोबर.
आणि एमआरपीचा ऑप्शन आहे त्याच्या खालीच बघा सेकंड लास्ट ऑप्शन आहे बारकोड, तिथे तो बारकोड स्कॅन करायचा आहे तुम्हाला. इथे टाकू ना प्राइस. हो हो इथे टाका ना तुमची काय. बरोबर इथे बारकोड स्कॅन करा. ओके आणि अपडेट बटनला क्लिक करा. ओके ओके मारा एंटर. टाका क्वांटिटी. ओके 2 सिरियल नंबर टाका. सिरियल नंबरचा हे असेल तर डायरेक्ट स्कॅन पण करू शकता जसं बारकोड करतो तसे, म्हणजे वेळ पण वाचतो, काम पण फास्ट होतो. चला 1 मिनिटात देतोय. नवीन ऍड करायचं तर F3 आता हे बघा सेव्ह बटन आला. गडबड झाली आता. मग असा प्रोडक्ट तुम्ही एडिट करून टाकलात कोणता तरी तो. आता करा हा ऍड करा. नवीन आहे तर F3 आहे आणि एडिट करण्यासाठी F1 आहे. वरती लिहिलेलं पण आहे बघा. कारण तेच अपडेट ऑप्शन आला त्यामुळे म्हटलं तुम्हाला अपडेट विचारताय तर तुम्ही एडिट करताय. ओके प्रोडक्टचं नाव टाकलात, जीएसटी घेतलात, कंपनी सिलेक्ट करा, मोबाईल कोणता ग्रुप आहे तो, HSN कोड टाकलात आणि दिस आयटमला रिक्वायर्ड IMI नंबरला ट्रॅकिंगला क्लिक करायची. परचेस रेट, सेल रेट आणि MRP असेल तर MRP मॅक्झिमम रिटेल प्राइस बॉक्सवरची. आणि त्याच्या खालीच बघा तिसरा ऑप्शन याचा होता बारकोड. तिथे बारकोड स्कॅनरला बारकोडने स्कॅन करून तो बारकोड अपडेट करायचा आणि सेव्ह बटनला क्लिक करा तर तुमचं प्रोडक्ट अपडेट होईल. ओके आणि नेहमी लक्षात ठेवा F1 एडिट साठी आहे आणि नवीन प्रोडक्ट नसेल तर लिस्ट मध्ये ऍड करण्यासाठी F3 बटन मारून तिथल्या तिथे तुम्ही ऍड करायचं आणि चेंजेस करायचा एखादा प्रोडक्ट ऑलरेडी आहे त्याच्यात अपडेट करायचं तरच तुम्ही F1 बटन दाबायचं आहे. F1 दाबलात तर नाहीतर कोणताही प्रोडक्ट तुमचं नाव चेंज होणार. ओके इथे परचेस झालं इथे सेल प्राइस टाका आणि बारकोड स्कॅन करा आणि सेव्ह बटनला क्लिक करा. तिथे खाली बारकोड स्कॅन करा मॅडम तुमचा. हॅलो. हा करते. ओके मॅडम बाकी बरोबर आहे. हा 141. ओके सेव्ह बटनला क्लिक करा आता. ओके बस सिलेक्ट करा, एंटर मारा. खाली ऍड झालाय बघा तुमचा प्रोडक्ट. बरोबर एंटर मारा, क्वांटिटी टाका. टाका सिरियल नंबर. बॉक्सवर IMI नंबरचा पण बारकोड असतो ना, तो डायरेक्ट स्कॅन ना कशाला करत तुम्ही. हॅलो. हो डायरेक्ट स्कॅन करा ना, की टाईप करायचा वेळ वाचतो ना मॅडम तुमचा. जसं बारकोड केला स्कॅन केला ना, बॉक्स हातात असेल तर तुम्हाला IMI नंबर पण भेटणार आणि सिरियल नंबर पण हे पण बारकोड पण भेटतो ना. स्कॅन करायला काय हरकत नाही पण तोच मोबाईल नाहीये ना म्हणून मग तुम्ही बारकोड, अच्छा बारकोड फक्त तो होता, तोच मोबाईल नाहीये तुमच्याकडे. ओके ओके तेच मी तुम्हाला विचारलं सुरुवातीला की तोच असेल तर स्कॅन करा म्हणून. अच्छा तो मोबाईल नाहीये, सेल झालेला आहे तर. सेल झालेला आहे, मला इस्त्रा करायचं. ओके 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 ठीक आहे ठीक आहे तेच म्हटलं ना मी. जस्ट त्याच्यासाठीच म्हटलं की तुमचाच वेळ वाचेल असेल तर डायरेक्ट स्कॅन करा. ओके झालं, ऍड झाले सगळे. बिल मॅच झालं तुमचं.
नाही. बरं झालं. किती रुपये बिल टोटल अमाऊंट तुमची? 1,64,750. हम्म, एक सेकंड. कोणता रेट वगैरे चुकलाय काय? प्राइस टाकलाय ती बघा बरोबर आहे का सगळ्यांची? आणि सगळ्याला जी 18% डिस्काउंट आहे. हो चालेल. रेट टाकला ते बरोबर आहेत का बघा? प्राइस प्रत्येकाची टाकला ते बिलाप्रमाणे. हा पहिला आलाय ना हा हा ते चुकीचं आहे. हा, मग डबल क्लिक करा त्याच्यावर. ओके, एंटर मारा द्या. ओके, मारा एंटर. काय करू? एंटर मारा मॅडम. टाका, रेट टाका इथे. ऍक्च्युली आपण हे स्कॅन केलेलं ना पहिल्यांदा. हा, स्कॅन करायला नको पाहिजे होतं सर, कारण इथे मॉडेल चुकला. दुसरा मोबाईल आहे. हा ओके, मग हे करा, काय करा, एस्केप करा एकदा. थांबा, नो म्हणा त्याला. एंटर मारा द्या पुढे पर्यंत. मारा, एंटर मारा. हो, आता खालचं जे नको आहे त्याला सिलेक्ट करा. ते परत भरायला लागणार वाटतं मग तुम्हाला. मॉडेलच चुकवलात ना. ओके, सिलेक्ट करा आणि थांबा हो मॅडम, एस्केप करा. हे घालवा जरा, आता समजून घ्या. त्याच्यावर क्लिक करा. आता काय करा, खालच्या एंटरवर क्लिक करा जे नको आहे त्याच्यावर. हा, आणि कीबोर्ड वरनं एकदा डिलीट बटन दाबा. गेला का तो? हा, आता तिथे नावामध्ये सिलेक्ट करा जे पाहिजे तुम्हाला, ते सर्च करा. हे घालवा, ते घालवा ना. क्लिक करा आयटमच्या नावाचे तिथे मॅडम. हा, इथे क्लिक करा आणि बॅकस्पेस नाही घालवा ना. आता जो तुम्हाला मॉडेल नंबर पाहिजे तो सर्च करा इथे. आहे का याच्यामध्ये ऍड केलेला? F3 मारून आता नवीन क्रिएट करा मग सरळ. ते गडबड केलात मग तुम्ही. F3 मारून नवीन क्रिएट करा, नवीन ऍड करा मग F3 मारून. आता क्रिएट करू ना? हो, टाका डिटेल्स. बारकोड तिकडे बघावं लागणार आहे. सेम जर पडून राहिला असेल तर तुम्हाला अलाव करायला देणार नाही. स्कॅन नाहीये, ते मॉडेल नाहीये आता स्कॅन करायला. मग ठीक आहे, बारकोड हे टाकू नका. बाकीचं मग टाईप करा, भरून घ्या माहिती आणि प्रोडक्ट तयार करा. प्रोडक्टचं नाव वगैरे टाका, जीएसटी टाका, HSN टाका, सेल परचेस टाका आणि सेव्ह करा. मग जेव्हा कधी येईल त्याला आयटम मध्ये जाऊन डबल क्लिक करून ना तो बारकोड अपडेट करून घ्यायचा. तिकडे ते 19 टाकला ते काढून टाका. बारकोडच्या ठिकाणी 19 टाकून ठेवलात बघा. आणि ते टिक मार्क करायला विसरू नका. आणि सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, करा सेव्ह. हो, सेव्ह करा. झालं बाकी बरोबर. बस एंटर मारत द्या. सिलेक्ट करा आणि टाका क्वांटिटी. तो झाला ना बघा, तो झालाय ना मॉडेल. 19 5G 460GB सिल्वर. ओके, टाका क्वांटिटी वगैरे ना. पण मग अशी वेगळा येत होता, आता डायरेक्ट क्वांटिटी. ठीक आहे, हे तेच घेतले ना हो, काय सिरियल नंबर वगैरे, मॉडेल तेच होतं. ठीक आहे.
ओके ओके तेच होते. ओके. रेट वगैरे बघा, रेट किती होता तो. एंटर एंटर मारा द्या. डिस्काउंट वगैरे टाका काय असेल ते. मारा एंटर. काय नाही. झालं का बरोबर. एकदा एस्केप मारा. एकच आहे. एस्केप मारा एकदा. हा. रेट चुकला, क्वांटिटी चुकली किंवा डिस्काउंट चुकतोय. किती रुपयाचा डिफरन्स येतो. काहीतरी एक राहिलंय. टोटल किती आहेत त्या बिलामध्ये, 4 की 5 आहेत. 5 आहेत. हा, मग दुसरा एक कोणता राहिला ना मॉडेल भरायचा, हा. तो ऍड करा, त्याशिवाय कसं होणार. ओके, मग सेव्ह बटनला क्लिक करा मॅडम. वरती ऑप्शन आहे बघा, सेव्ह बटन. हा. ओके करा. ओके, बस क्लोज करून बाहेर या आता. हे बिल तुमचं सेव्ह झालं. ह्याप्रमाणे सगळी बिल ऍड करा हा तुम्ही. आता स्टॉक कुठे बघायचं तो सांगतो तुम्हाला. फक्त हे क्लोज करा सांगतो. वरती आहे बघा स्टॉक रिपोर्ट. इकडे वरती डावीकडे वरती ऑप्शन आहे बघा, स्टॉक रिपोर्ट. डावीकडे मॅडम, हे बघा वरती डावीकडे वरती स्टॉक रिपोर्ट. ओ मॅडम, डावीकडे स्टॉक रिपोर्ट. ही डावी साईड. हो, तुमची डाऊन साईड वरती आहे ना, ट्रान्झॅक्शनच्या बाजूला स्टॉक रिपोर्ट आहे तो का दिसत नाही तिकडचे मेनू तुम्हाला. नाही दिसत. एक मिनिट, म्हणजे स्क्रीनच्या बाहेर जात आहेत काय. दिसतोय. तेच म्हटलं. हो, त्याला स्टॉक रिपोर्टला क्लिक करा. काय करू. स्टॉक रिपोर्टला क्लिक करा. केलं. त्याच्या खाली पण आहे ना मॅडम स्टॉक रिपोर्ट ऑप्शन पहिलाच. त्याला क्लिक करा आणि ओके बटनला क्लिक करा. ओके, इथे तुमचे सगळे स्टॉक येतील बघा, अवेलेबल असलेले सगळे. ओके, ठीक आहे. इथून तुम्ही स्टॉक बघू शकता. ओके मॅडम, बाकीची बिल अशीच ऍड करून घ्या. का असेल तर फोन करा. नंतर मला सेलचं वगैरे नाही समजलं तर फोन करा. सेल बिल कसं सेव्ह करायचं ते सांगतो तुम्हाला. ओके मॅडम. ओके, हा चालेल. ओके, ठीक आहे.